नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी सिद्धी या माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. जसं की मी काल तुम्हाला म्हटलं होतं की आजपासून आपण आपल्या साधनेच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, साधना जी असते तिचे 5 मुख्य आयाम आहेत. मन, चिंतन, मंत्र, ध्यान आणि आचार. मित्रांनो, आपण पहिल्या आयामाच्या कडे आज वाटचाल करणार आहोत. ते आहे मन. खरं तर मन हे सगळ्या साधनेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आपल्या मनाचा भाग आहे. आता कसं आहे की मी जेव्हा साधनेला सुरुवात केली त्यावेळेस मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तसं पूर्ण विस्कटलेलो होतो, पूर्ण जवळपास उद्ध्वस्त झालेलो होतो. मन म्हणा किंवा चित्त म्हणा, चित्त थाळ्यावरती असणं म्हणतात ना, की चित्त थाळ्यावरती असलं तरच तुम्ही विचार करू शकता आणि तुमच्या मनाचा थेट संबंध तुमच्या विचारांशी असतो. मित्रांनो, असं आहे की आपलं हे जे ब्रह्मांड आहे किंवा आपलं सगळं जे काही विश्व आहे हे पूर्णपणे ऊर्जेवरती नियंत्रित आहे. ही ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्रह्मांडातल्या नियंत्रित करते. जसं की आपण असं म्हणतो की आपणही एक ऊर्जाच आहोत, आपण एक आत्मा आहोत. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे ऊर्जा जी कधीही नष्ट होत नाही, जिला कधी बनवता येत नाही. तर हा जो भाग आहे, हा मनाचा भाग, आपण याला असं म्हणू की आपल्या मनाचे सतत चाललेले खेळ हे आपल्याला त्या परमबिंदूपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून मन हे अशी एक गोष्ट आहे की जिला तुम्हाला एका वेळेत किंवा एका ठराविक कारणासाठी नियंत्रित करून केंद्रित करायचंय. आता हे मन जे आहे आपलं, हे आपल्याला कशा पद्धतीने साधनेकडे जाताना आपल्याला एका ठराविक पद्धतीने आपल्याला ते नियंत्रित करता येईल, तर ते आज आपण बघणार आहोत. आपण मनाच्या ज्या अवस्था आहेत, ह्या मनाच्या अवस्था जेव्हा आपण जेव्हा खूप नैराश्यामध्ये असतो तेव्हा जर बघितलं तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या असतात ना, त्या अशा असतात की आपल्या भूतकाळाचे विचार आणि भविष्यकाळाच्या चिंता हा आपला मुख्य आपल्या दुःखाचं कारण असतं. आणि तसं पाहिलं ना तर असं म्हणतात की जे वर्तमान आहे किंवा आत्ताचा आत्ताचा क्षण जे तुम्ही किंवा आपण जे जगतोय ना, तो क्षण आपल्यापासून ब्रह्मदेव सुद्धा हिरावून नेऊ शकत नाही. मग खरं पाहिलं तर आपलं मन, चित्त जर ठिकाणावर आणायचं असेल तर आपल्याला आपल्या वर्तमानामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपल्या आत्ताच्या वेळेत लक्ष केंद्रित करणं आपली गरज आहे. आणि हे आत्ताच्या वेळेस आपलं लक्ष केंद्रित करण्यामागच्या जे सगळ्यात महत्वाचे विचार आहेत ते विचार असे आहेत की आपल्या भूतकाळात ज्या गोष्टी आपण गमावल्या किंवा आपल्याकडनं ज्या गोष्टी चुकल्या किंवा आपल्याबरोबर ज्या काही गोष्टी वाईट झाल्या याचा सतत आपण विचार करत बसतो आणि त्याच्यामुळे जे मन असतं ते अस्थिर होऊन जातं. आणि अस्थिर मन जे आहे हे आपलं नुसतं आयुष्यच उद्ध्वस्त करत नाही, तर आपल्याकडून ज्या होणाऱ्या चांगल्या शक्यता आहेत ना त्या सुद्धा संपवून टाकतं. तुम्ही विचार करा, जर खरोखर तुम्ही आज जसे आहात काय तसे होण्याचा फक्त विचार जर तुम्ही केला नसता तर तुम्ही होऊ शकला असता. बघा, कुठलीही गोष्टची निर्मिती ही विचारांपासून होते. तुमच्या मनात जर ते एखादी गोष्ट करण्याचे विचार आले तर ती गोष्ट प्रत्यक्षात घडणार आहे. बरोबर? बघा, आता म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जर का राईट बंधूंनी विमान बनवलं तर ते विमान बनवण्याचा विचार आधी त्यांच्या मनात यावा लागला, तेव्हा मग ते प्रत्यक्षात आलं. म्हणजे कुठलीही गोष्ट आधी तुम्हाला जर का प्रत्यक्षात आणायचं असेल तर आधी तिचा विचार यावा लागतो. मग जर हा विचार जर का आपण स्थिर स्थावर नाही केला किंवा आपल्याला जसा हवा तसा जर केंद्रित नाही केला तर आपल्याला जे हवं ते साध्य आपण कसं करू शकू? तर हे होणं शक्य नाही. तर सगळ्यात पहिले कार्य आपल्याला करायचंय मनावर. तर आज आपण एक बघणार आहोत की हे जे मन जे आहे ना, या मनातले जो कचरा आहे किंवा जी घाण आहे ती पहिले साफ करावी लागेल. म्हणजे थोडक्यात काय की डिलीट बटन दाबावं लागेल.
बरोबर. डिलीट बटन म्हणजे काय की कॉम्प्युटरमध्ये जसा मागचा डेटा जो बिनकामाचा असतो त्याच्यावर आपण सिलेक्ट करतो आणि त्याला डिलीट बटन दाबलं की तो सगळा डिलीट होतो. तर आपल्या मनाकडे तसं काही बटन आपल्याकडे नाहीये. तर आपल्याला ही क्रिया करूनच त्या ज्या गोष्टी आहेत त्या डिलीट कराव्या लागतील आणि मनातल्या जे घाण विचारचक्र आहे त्याला थांबवावं लागेल आणि त्याला एका विधेयक कार्याकडे वळवावं लागेल. आता हे कसं करता येईल, तर ह्याच्यावरती जेव्हा बघितलं तेव्हा मी म्हटलं की की काय करता येईल याच्यावरती. तुम्हाला मन शांत करायचं असेल तर काय करता येईल. तर एक खूप साधं गोष्ट मला मला एक असं थोडं थोडं एक पुस्तक वाचण्यात आलं होतं. छोटीशी पुस्तिका होती आणि त्या पुस्तिकेमध्ये फक्त ओंकाराबद्दल लिहिलं होतं. खरं तर ती पुस्तिका मला कुठल्या तरी एका कार्यक्रमाची वेळ मिळाली होती, मी कधी तिला बघितलं नाही. पण नेमकं काय कोणास ठाऊक मला जे ती हातात आली आणि मग ती वाचली. 21-25 पानाचीच होती. मला ते वाचायला सोपं गेलं, पण मग मला ते समजलं की अरे हे ओंकार हे जे आहे हे प्रकरण काहीतरी दिसतंय. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपल्या जे सृष्टीची उत्पत्ती झाली तिचा जो प्रथम ध्वनी होता तो ओंकार होता. ओंकार हे चैतन्य आहे. आता ते चैतन्य आहे हे कसं आपण समजू शकतो, तर आपण बघूया आता की ओंकार काय करतो आणि ओंकाराच्या दृष्टीने आपल्याला काय करायचंय. आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट आपण करायची, ती गोष्ट अशी करायची की रोज फक्त 15 मिनिटं, रोज जर सकाळच्या वेळी तुम्ही करू शकलात तर फार चांगलं, पण रोज 15 मिनिटं तुम्हाला ओंकाराचा जाप करायचा आहे. आता ओंकाराचा जाप म्हणजे ओम 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 म्हणणं असं नाही. तर ओंकार भलेही तुम्ही 11 वेळा म्हणा, पण तो ओंकार दीर्घ असला पाहिजे. ओंकार ही स्पंदन आहेत. ओंकाराने आपल्या शरीरामधनं काही स्पंदनं जागृत होतात आणि ती तुम्हाला जाणवतात. ती स्पंदनं खालपासून तर तुमच्या मेंदूच्या टोकापर्यंत ही स्पंदनं वाहतात आणि ती जेव्हा वाहतात तेव्हा मी तुम्हाला सांगतो 15 मिनिटं सोडा, जर तुम्ही ओंकारामध्ये जर गळून गेलात ना तर तुम्हाला तासनतास कसा जाईल हेही कळायचं नाही. आता हा ओंकार करायचा कसा काय, आपल्याला ओंकार घ्यायचा आहे दीर्घ. तर आता दीर्घ ओंकार म्हणजे आपण म्हणतो की ओम, तर आपल्याला ओंकाराचा जप करताना त्याचा उच्चार थोडा वेगळा करायचा आहे. तर त्याचा आपल्याला 3 भागामध्ये आपल्याला डिव्हाइड करायचा आहे. तर ओंकार म्हणताना आपल्याला दीर्घ कसा म्हणायचा त्याचं मी तुम्हाला थोडक्यात एक प्रात्यक्षिक सांगतो. ओंकार असा करायचा आहे की सरळ मांडी घालायची जशी तुम्हाला जमेल तशी. तुमच्या डाव्या हातावरती तुमचा उजवा हात ओटीपोटावरती ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे हलके एकदम आणि डोळे बंद करून ओंकार अशा पद्धतीने म्हणायचा आहे. तो असा आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला ओंकार घ्यायचा आहे. तर आता हा ओंकार असा का घ्यायचा याचं कारण असं आहे की डोळे बंद करून जर तुम्ही श्वासाकडे केंद्रित केलं तर तुम्हाला ओंकार घेताना हे जाणवेल की तुमची ती स्पंदन आहेत ती खालच्या तुमच्या बेंबीपासून सुरू होतात आणि नी सुरुवात केल्यावरती ती खालून सुरू होतात. ऊ आणि म शब्दांना शेवटी तुमच्या मेंदूला ते जाणवतात. आता याच्यामुळे होतं काय की तुम्ही जर का ही प्रॅक्टिस केली, तुम्ही जर 15 मिनिटं जरी दीर्घ ओंकार जर म्हटला, तुमच्या साधनेची सुरुवात किंवा तुमचं मन ठिकाणावर आणण्यासाठी सगळ्यात छान प्रॅक्टिस आहे. तर हे ओंकार जेव्हा तुम्ही 15 मिनिटं म्हणाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्हाला एक हलकं हलकं वाटायला लागतं आणि मनामध्ये बिलकुल म्हणजे थोडस एक काहीतरी एक विचार तुमचे किंवा तुम्हाला काहीतरी एक वेगळं फिलिंग किंवा एक वेगळं काहीतरी तुम्हाला जाणवायला लागतं. कारण हा ओंकाराची जी स्पंदन आहेत ना, ही स्पंदनाची जादूच अशी आहे की ती जादू तुमच्या मनाला पूर्ण शेपिंगच करतात. तुमच्या अंतर्मनाचा जो भाग आहे तो तुम्हाला खूप सहज बनवून टाकतो ओंकार. तर ओंकार ही तुमच्या साधनेची पहिली सुरुवात आहे. कारण ओंकार केल्याने पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सहज होणार आहेत. मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की 1.5 तास लागणार आहे तुम्हाला पूर्ण साधना करायला. तर त्या 1.5 तासाची ही सगळ्यात पहिली महत्वाची 15 मिनिटं आहेत. या 15 मिनिटांमध्ये आपल्या मनातलं कोलाहल संपवून आपण साधनेकडे वळणार आहोत आणि म्हणून तुमच्या साधनेतला हा पहिला 15 मिनिटाचा भाग आहे तो आहे ओंकार.
ह्या ओंकाराने मी स्वतः माझं नुसतं मनस्थिती नीट नाही करू शकलो, तर मला मला खरोखर माझ्या मनातले विचाराची जी त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, किंवा आपण त्याला त्याचं जे खूपस एकदम दडपण होतं, ते दडपण हलकं व्हायला मदत झाली मला. आणि मी खूप दिवस त्याच्यानंतर बरेच दिवस मी साधनेला खरी सुरुवात केली करायला, म्हणजे मी पूर्ण जेव्हा साधना करायला लागलो मला जवळपास 3-4 महिने लागले. कारण मी हे सगळं बघत होतो, मी हे सगळं त्याची अनुभूती घेत होतो. तसंच मी ओंकाराचं केलं. ओंकाराचं मी रोज मला मग ते 15 मिनिटाचं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1-1 तास कधी झालं मलाही कळलं नाही. पण ओंकार हा तुमच्या साधनेचा पाया आहे. त्यामुळे ओंकाराने तुम्ही तुमच्या साधनेची सुरुवात करा. आजपासूनच जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर शांत ठिकाण शोधा, 15 मिनिटं ओंकाराचं जाप करा. आणि 15 मिनिटानंतर तुम्ही जेव्हा डोळे उघडाल ना तेव्हा तुम्हाला काय जाणवतं ते तुम्ही एकदा अनुभवून बघा. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच ह्या ओंकाराचं जे स्मरण आहे ते व्हायला हवं, एवढं मात्र नक्की आहे. कारण ह्याच्यानेच ती जी व्हायब्रेशन्स आहेत, ती जी स्पंदन आहेत, ती काम करणार. आणि ओंकाराने अजून एक गोष्ट जी महत्वाची सिद्ध होणार आहे, ती तुम्हाला पुढे पण कळेल, की ध्यान करताना तुम्हाला तुमच्या श्वासावरती जे नियंत्रण ठेवायचं आहे ते तुम्हाला ओंकार साध्य करून देईल. तर हे ओंकाराची जी मूळ स्वरूप आहे ते हे असं आहे. आणि ओंकाराचा अजून एक गोष्ट आहे, की ओंकार जे आहे हे आपल्या आज्ञाचक्रावरती काम करतं. आज्ञाचक्राचा मूळ मंत्र जो आहे तो आहे ओम. तर हा ओंकार हा तुमच्या आज्ञाचक्राला जागृत करेल आणि मग तुम्हाला तुमचे विचार तयार व्हायला सुरुवात होईल. तुमचे विचार जे तुमच्या मनामध्ये येईल, जे तुम्हाला साध्य करायचंय, जे तुम्हाला शक्य करायचंय, ते आहे ना तारक मंत्रामध्ये, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी खरंच अशक्य ही शक्य करतील. पण त्या शक्य करण्याच्या साठी त्या अशक्याकडून त्या शक्याकडे जाण्याचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि आपल्याला खऱ्या मनाने आणि खऱ्या पूर्ण आपल्या ताकदीनिशी, पूर्ण ऊर्जेनिशी आपल्याला स्वामींचं स्मरण करायचंय. बघा, मी तुम्हाला खरं सांगतो, मला जे मी पुन्हा परत तुम्हाला सांगतो, मी सांगेनच तुम्हाला सगळ्या गोष्टी, मी पक्का सांगेन तुम्हाला की काय काय घडतं. तुम्ही आजमावून बघा, तुम्हाला जाणवेल. कदाचित बऱ्याचशा वेळेला तुम्ही साधनेमध्ये तुम्ही नामस्मरणाच्या वेळी तुम्हाला असं वाटेल की स्वामी माझ्या शेजारी बसलेत, जाणवेल तुम्हाला डोळ्यासमोर एक प्रकाश दिसेल 100% दिसेल. पण तुम्ही या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही ही साधना जी आहे ती खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या अंगी त्याचा संचार करून घ्या. आणि माझी खरंच अशी इच्छा आहे, जे कोणी माझे जे मित्र आता मित्र मैत्रिणी जे कोणी हे बघतायत ना माझे व्हिडिओ, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही कुठल्याही कारणासाठी आयुष्यात निराश असा, कुठल्याही कारणासाठी, पण मी तुम्हाला सांगू का, तुमचं आयुष्य खूप बहुमोल आहे. खरंच खूप बहुमोल आहे. एक व्यक्ती हा प्रचंड शक्यतांनी भरलेला आहे, प्रचंड शक्यतांनी, प्रचंड. आपल्याला त्या शक्यतांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला व्यवस्थित करायला हवंय स्वतःला, आपल्याला त्या स्वामींशी जोडायला हवंय. मी खरं सांगतो, म्हणजे मनाने कळकळीने सांगतो, तुम्ही साधना करा. तुम्हाला आयुष्यात काहीही कुठेही मागायची गरज पडणार नाही. तुम्ही साधना करा, स्वामींकडून सगळं काही तुम्हाला मिळेल, सगळं मिळेल, सगळं. फक्त आपला रस्ता जो आहे तो आपण निवडूया व्यवस्थित. मित्रांनो, आज मी इथेच थांबेन. आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत बघूया की आपला जो पुढच्या मनावरती जो करायचा जो आयाम आहे, जो आपल्या साधनेतला अजून पुढचा भाग आहे, त्याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत उद्या. आणि जसं मी तुम्हाला कालही सांगितलं, मी तुम्हाला परत सांगतो की ज्या लोकांना खरंच याची गरज आहे त्या लोकांचं आयुष्य बदलू शकतो. हा मार्ग जो मी 21 दिवस सांगणार आहे, तो 21 दिवसाचा हा मार्ग त्या लोकांचं आयुष्य वाचवूही शकतो आणि बदलूही शकतो. कृपा करून माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्याशी संलग्न राहा. जय श्री स्वामी समर्थ.